नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नौकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. BMC लिपिक कार्यकारी सहाय्यक याबरोबरच निरीक्षक ही पदभरती प्रक्रिया जी आहे सध्या सुरू आहे. तर BMCच्या लिपिक कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक ह्या पदभरती प्रक्रियामध्ये ज्या परीक्षा सध्या सुरू आहेत यामध्ये लेटेस्ट पॅटर्ननुसार 2023 आणि 2024च्या चालू घडामोडींवर आधारित जे प्रश्न आहेत हे विचारले जात आहेत. 2023 आणि 2024मध्ये जे झालेल्या ज्या घडामोडी आहेत यामध्ये महत्त्वाचे पुरस्कार आहेत, विजेते आहेत, त्याचबरोबर इतर जे महत्त्वाची जी माहिती आहे यामध्ये यावरचे प्रश्न जे आहेत चालू घडामोडींवर सामान्य ज्ञानवर आधारित प्रश्न विचारले जात आहेत 2023 आणि 2024वरचे आधारित. तर यामध्ये पाहूयात महत्त्वाचे प्रश्न जे आहेत हे आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करूयात. पहिला प्रश्न आहे, लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल कोणत्या नावाने सादर करण्यात आले? लोकसभेमध्ये जे महिला आरक्षण बिल आहे हे कोणत्या नावाने सादर करण्यात आले? तर उत्तर पाहू शकता. लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल जे आहे नारी को नमन वंदन अधिनियम या नावाने जे आहे सादर करण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक दुसरा, बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पाहू शकता हे पुस्तक आहे बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे रचना रावत. हे जे आहेत बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे, जागतिक सायकल दिवस 2023 कधी साजरा केला जातो? तर पाहू शकता जागतिक सायकल दिवस जो आहे दरवर्षी 3 जून या दिवशी साजरा केला जातो. 2023 मध्ये जो आहे जागतिक सायकल दिवस 2023 मध्ये 3 जून या दिवशी साजरा करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिल्या सौरऊर्जा शहराचे उद्घाटन कुठे करण्यात आले? पाहू शकता भारतातील पहिलं जे सौरऊर्जा आहे या सौरऊर्जा शहराचे उद्घाटन जे आहे सांची मध्य प्रदेश या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5, सुदानमधील गृहयुद्धात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने कोणते अभियान चालवले? सुदानमधील जे गृहयुद्धात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून अभियान सुरू करण्यात आलेलं होतं. हे कोणतं अभियान सुरू करण्यात आलं होतं? उत्तर पाहू शकता ऑपरेशन कावेरी हे जे अभियान आहे हे अभियान सुरू करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 6, 2023 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली G20 चा 21वा स्थायी सदस्य कोण बनला? 2023 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली G20 मध्ये 21वा स्थायी सदस्य देश बनला. तो कोणता होता पाहू शकता. उत्तर आहे आफ्रिकन युनियन. हा जो देश आहे हा देश आहे 2023 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली G20चा 21वा स्थायी सदस्य बनला. प्रश्न क्रमांक 7, ग्लोबल क्रिप्टो ॲडॉप्शन इंडेक्स 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? ग्लोबल क्रिप्टो ॲडॉप्शन 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? याचं उत्तर पाहू शकता पहिल्या क्रमांकाला भारत आहे ग्लोबल क्रिप्टो ॲडॉप्शन इंडेक्समध्ये. इंडेक्सवरच्या आधारित जे प्रश्न आहेत निर्देशांक यावरचे प्रश्न विचारले जात आहेत. प्रश्न क्रमांक 8, 2023च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला जाहीर झाला? 2023चा जो रॅमन मॅगसेसे पुरस्कार आहे आशियामधली जो नोबेल पुरस्कार मानला जातो रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा कोणत्या भारतीय व्यक्तीला देण्यात आला? तर याचं उत्तर पाहू शकता डॉक्टर रवी कन्नन आर हे जे आहेत यांना 2023चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 9, भारताचे आदित्य L1 हे सूर्य मिशन कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले? भारताचे जे आदित्य L1 हे सूर्य मिशन आहे हे कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले? तर याचं उत्तर पाहू शकता 2 सप्टेंबर 2023ला भारताचे आदित्य L1 हे सूर्य मिशन प्रक्षेपित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती? 2023ची जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे ही कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती? उत्तर पाहू शकता याचं धाराशिव या ठिकाणी आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आलेली होती. BMC लिपिक कार्यकारी सहाय्यक त्याचबरोबर निरीक्षक पद भरतीसाठी सामान्य ज्ञान, इंग्लिश, रिझनिंग आणि मराठी या 4 सेक्शन आधारित जे महत्त्वाचे प्रश्न आहेत TCS पॅटर्ननुसार यासाठीच्या प्रश्नपत्रिका
आम्ही आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर लॉन्च केले आहेत. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही डाउनलोड करून ज्या प्रश्नपत्रिका आहेत, सराव प्रश्नसंच सोडवू शकता. प्रश्न क्रमांक 11. भारतातील कोणत्या राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर क्राईम स्टेशन स्थापन करण्यात आले? भारतातील कोणत्या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सायबर क्राईम स्टेशन जे आहे हे स्थापन करण्यात आले आहे? उत्तर पाहू शकता. यामध्ये उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे, या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सायबर क्राईम स्टेशन स्थापन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 12. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्यात आले? नवी दिल्ली येथील जे राजपथ आहे, या राजपथाचं नाव बदलण्यात आलेलं आहे. नवीन नाव पाहू शकता, कर्तव्यपथ असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. राजपथ याचे जुनं नाव आहे, हे बदलून कर्तव्यपथ हे नाव देण्यात आलेलं आहे. 13वा प्रश्न. ओडिसा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली आहे? ओडिसा राज्याच्या सरकारकडून महिलांसाठी योजना सुरू करण्यात आली आहे. हिचं नाव आहे सुभद्रा योजना. जी आहे ही योजना ओडिसा सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. ग्लोबल बायो इंडिया 2024चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? 2024मध्ये ग्लोबल बायो इंडिया जे आहे हे जे आयोजन आहे हे कुठं करण्यात आलेलं आहे? पाहू शकता, नवी दिल्ली या ठिकाणी ग्लोबल बायो इंडिया 2024चं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15. सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? सिंगापूरचा जो साहित्य पुरस्कार 2024 आहे हा पाहू शकता. उत्तर आहे प्रशांती राम यांना सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र राज्यात कुठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्या ठिकाणी आदिवासी जे विद्यापीठ आहे हे स्थापन करण्यात येणार आहे? उत्तर पाहू शकता, नाशिक जे ठिकाण आहे या ठिकाणी आदिवासी विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 17. 54वी GST परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? 54वी जी GST परिषद आहे ही देशामध्ये, भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. ती कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी 54वी GST परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 18. वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते? म्हणजे भारतातील जे पहिले राज्य आहे ज्यांच्यामार्फत वकिलांना पेन्शन देण्यात आलं हे जे राज्य आहे झारखंड. उत्तर आहे झारखंड या राज्याकडून वकिलांना पेन्शन देण्यात आली. प्रश्न क्रमांक 19. जगातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश कोणता ठरला? जगामध्ये सगळ्यात जास्त प्लास्टिक प्रदूषण करणारा हा आपला भारत देश आहे, पहिल्या नंबरला आहे. पहिल्या नंबरमध्ये प्लास्टिक प्रदूषणामध्ये जो पहिला नंबर आहे हा आपल्या भारत देशाचा आहे. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद जी आहे 2024 साठीची ही कुठल्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती? तर मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 आयोजित करण्यात आलेली होती. तर पाहू शकता, अशा पद्धतीने हे महत्त्वाचे जे आहेत BMC लिपिक कार्यकारी सहाय्यक त्याचबरोबर निरीक्षक या दोन्ही पदांसाठी उपयुक्त महत्त्वाच्या 2023 आणि 2024च्या चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न आहेत. यातीलच काही प्रश्न या लेटेस्ट पॅटर्ननुसार येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे आहेत, वाचून जाणं आवश्यक आहे, तयारी करू शकता. त्याचबरोबर भरती संदर्भातले अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.